आणि यानंतर महाराष्ट्रातून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झालाय। मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा आणि मंत्रिमंडळ बैठकही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांच्या वतीने मिळतेय। आज सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जाणार होते, पण मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौराही रद्द करण्यात आलाय। मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आलेली होती। खरं तर अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या तारखा जाहीर होतील, आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे सातत्याने मंत्रिमंडळ बैठकीत होणारे निर्णय हे महत्त्वाचे मानले जात होते। त्या अनुषंगाने आज मंत्रिमंडळ बैठक होती, पण ती रद्द झाल्याची सुद्धा माहिती मिळतेय। मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही आणि त्यामुळे आज जे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले होते ते सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या मिळतेय। आज सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होता। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना आणि त्याचा प्रचार जनतेपर्यंत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सातत्याने राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम घेत होते, राज्यातल्या माता भगिनींची भेट घेत होते, त्यांच्याशी संवाद साधत होते आणि जसजशा विधानसभा जवळ येतात तसतसे या कार्यक्रम सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळत होते। पण आज मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचा सोलापूर दौरा आणि मंत्रिमंडळाची बैठक जी आज आयोजित करण्यात आलेली होती ती रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतेय। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होणार होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे समितीने जो अहवाल बनवलेला आहे धनगर आरक्षणासंदर्भात, तो अहवाल आज मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळ बैठकीत समोर ठेवला जाणार होता। या अहवालामध्ये इतर राज्यांमध्ये आदिवासींना ज्या सवलती मिळतात त्या धनगरांना मिळत असल्याचं नमूद करण्यात आलेलं होतं आणि हा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत येणार होता, पण ही बैठकही आज रद्द करण्यात आली आहे। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देईल। सूरज, प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचे रद्द करण्यात आलेले आहेत। खरं तर आज सकाळपासून शेड्यूल आलं होतं, त्यामध्ये गृह प्रकल्पाच्या सदनिकांचं वितरण केलं जाणार होतं, तो कार्यक्रम रद्द झालेला आहे। त्याचबरोबर आज सोलापूर दौऱ्यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते, मात्र तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तोही दौरा हा रद्द झालेला आहे। त्याचबरोबर राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आज होणार होती 4:30च्या सुमारास, ती बैठक ही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते। खरं तर आजच्या कॅबिनेटमध्ये ओबीसी संदर्भात महत्त्वाचा अहवाल आज शिंदे समितीकडनं सादर केला जाणार होता, मात्र आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण ओबीसी संदर्भात निर्णायक निर्णय हा या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती मिळत असतानाच आता अचानकपणे कॅबिनेट जी बैठक आहे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना विश्रांतीची सल्ला हा डॉक्टरांकडनं देण्यात आलेला आहे। आता नेमकी कॅबिनेट बैठक पुन्हा केव्हा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मुख्यमंत्र्यांचा आजचा सगळा कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत। सोलापूर दौरा असेल, त्यासोबत मंत्रिमंडळाची बैठक देखील रद्द झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।